वडिलांचं निधन झालं तरी कल्पना माहेरी गेली नाही. खरात तिला माहेरी जाऊच देत नव्हता. ही माहिती दिली आहे अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्या भाऊजाईने. अशोक खरातची पत्नी फरार असून पोलिसांनी तिला शोधण्यासाठी लुकआउट नोटीस जारी केली आहे. कल्पना खरातचं माहेर असलेल्या सिन्नरमधील पाडळी इथं पोलिसांनी चौकशी केली. यावेळी कल्पना हिच्या माहेरच्या नातेवाईकांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेली 16 वर्ष माहेरच्या लोकांशी कल्पना संपर्कात नाहीये. तिला अशोक खरात कधी भेटायला येऊ देत नव्हता. पारिवारिक विवाह समारंभात कधीतरी कल्पनाची भेट व्हायची. अशोक खरातशी लग्न झाल्यावर कल्पनानं माहेरच्यांशी संपर्क ठेवणं बंद केलं. कल्पनाचे वडील आणि एका भावाचं निधन झालं तेव्हा देखील ती भेटायला आली नव्हती. खरातचे कारनामे ऐकून आम्हाला धक्का बसला. आम्ही गरीब आहोत. आम्हाला या प्रकरणाशी घेणं देणं नाही. ही माहिती दिली आहे कल्पना खरातच्या माहेरच्यांनी. कल्पना खरातची चौकशी करण्यासाठी जेव्हा पोलीस माहेरी पोहोचले तेव्हा कल्पना खरातच्या नातेवाईकांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान अशोक खरात याला 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांची फसवणूक अशोक खरात करायचा. मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी अप्सरा आहे असं सांगून हा भामटा महिलांना स्वतःकडे आकर्षित करायचा. त्यांच्या शरीराला हवं तिथं स्पर्श करायचा. पुढे ऑफिसचे लाईट बंद करून त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार करायचा. तू जर हे कुणाला सांगितलं तर तुझं कुटुंब उद्ध्वस्त होईल ही धमकी देखील खरात द्यायचा. भीतीपोटी अनेक महिला तोंड गप्प ठेवून वारंवार या दलदलामध्ये फसायच्या आणि पुन्हा घरी जायच्या. खरात फक्त लैंगिक अत्याचार करून थांबायचा नाही तर या महिलांचा वापर धनिक पुरुषांना पुरवायला देखील करायचा. महिलांचे आधार कार्ड, पॅन कार्ड देखील खरात स्वतःकडे ठेवायचा. आर्थिक फसवणुकीचे गुन्हे खरात विरोधात दाखल झालेत. खरातला एक मुलगा आणि मुलगी आहे. त्याची पत्नी सध्या फरार आहे. पोलिसांनी खरातच्या पत्नी विरोधात लुकआउट नोटीस जारी केलंय. खरातच्या पत्नी विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तिला शोधण्यासाठी जेव्हा तिच्या घरी पोहोचले तेव्हा ती फरार होती. त्यामुळे खरातच्या फरार पत्नीचा सध्या शोध सुरू आहे. त्यामुळे तिच्या माहेरच्यांनी आता तिच्याविषयी ही धक्कादायक माहिती दिली आहे. ती जवळपास 16 वर्ष माहेरच्या लोकांच्या संपर्कातच नव्हती अशी माहिती कल्पना खरातच्या माहेरच्यांनी दिली आहे. दरम्यान आता कल्पना खरात हिचा शोध पोलीस घेतात का? कल्पना खरात जर सापडली तर ती या सगळ्या प्रकरणामध्ये काय प्रतिक्रिया देते? या सगळ्यांची माहिती आता समोर येणं बाकी आहे. त्यामुळे पुढे पोलीस तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं? तुमच्या याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.